हां विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आता आपला तासिका क्रमांक आता 7वा बरोबर आहे. आपल्या धड्याचं नाव आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हायपोथॅलॅमस भाग बघणार आहोत आपण बरोबर आहे. आतापर्यंत आपण कोणतं बघितलं या ठिकाणी, आता ब्रेनमधलं आतले भाग बघितले आपण बरोबर आहे. हे आकृतीवरची तर इथं दाखवतो तुम्हाला ती आकृती आपण सॅजिटल सेक्शन ऑफ ब्रेन म्हणजे ब्रेनचा मेंदूचा असा आडवा छेद म्हणजे एलियस ऑफ सेक्शन जसं पण आडवा भाग त्याच्यामध्ये काय काय तर हे आपण आकृतीमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मेंदूला जर उलटं केलं आपण उलट अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय काय असतं हे काही साईडला आहे हे व्हेंट्रिकल ऑफ ब्रेन. व्हेंट्रिकल ऑफ ब्रेन म्हणजे ब्रेनमध्ये असणाऱ्या पोकळ्या म्हणजे कॅव्हिटी रिकामी जागा त्याच्यामध्ये बरोबर आहे. जसं एखादं ते त्याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो. हे बघा याच्यामध्ये लॅटरल व्हेंट्रिकल कसं या ठिकाणी बघा असं उलटं केल्यानंतर कसं दिसतो ते या ठिकाणी देखील लॅटरल व्हेंट्रिकल. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला जर बघायचं म्हणलं तर हे काही असं जर साईडनं जर बघितलं आपण तर लॅटरल व्हेंट्रिकल हे कसं दिसतंय लक्षात आलं. आणि व्हेंट्रल साईडनं खालून बघितलं तर कसं दिसतंय आणि लॅटरल साईडनं कसं दिसतंय हे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन बघा आकृतीमध्ये बघा इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन कुठं आहे या ठिकाणी ते बघा. आणि हे व्हेंट्रल साईड लक्षात आहे ना तुमचं, हे मेंदू असं आहे आपलं, याला उलटं केल्यानंतर याच्या खालून आपण बघितल्यानंतर खालचा भाग असं करून हा भाग जर आपण पाठीमागे करून त्याच्या खालून बघितल्यानंतर हे कोरोरल प्लॅन आपण असं म्हणतो, ह्याला व्हेंट्रल साईड आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ही लॅटरल म्हणजे साईडनं दिसणारा बरोबर आहे. इंटर व्हेंट्रिक्युलर फोरामेन बघा आकृतीमध्ये इकडं आणि इकडं व्हेंट्रल साईडमध्ये बघा लॅटरल साईडमध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवलं मी तरी एकदा या ठिकाणी दाखवतो. थर्ड व्हेंट्रिकल म्हणजे तिसरी पोकळी त्याच्यामध्ये असणारी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं आहे सेरेब्रल ॲक्युडक्ट हे बघा सेरेब्रल ॲक्युडक्ट नलिका आहे ना ती बघा. ही नलिका कुठं आहे या ठिकाणी हो काही बघा ही नलिका ही लक्षात आलं मी त्याला हे केलेलं आहे रेखांकित केलेलं आहे ती नलिका असा त्याचा अर्थ आहे ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी फोर्थ व्हेंट्रिकल चौथी पोकळी बरोबर आहे. लक्षात आलं कुठं त्या ठिकाणी हे बघा इथं या ठिकाणी आहे. आणि इकडं आकृतीमध्ये बघा त्याच्यानंतर सेंट्रल कॅनॉल. आता सेंट्रल कॅनॉल म्हणजे काय मेंदूपासून स्पायनल कॉर्डमध्ये येणारी स्पायनल कॉर्डमधून निघणारी नलिका पोकळी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सेलेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेला असतो असा त्याचा अर्थ ओके. आणि असा त्याचा अर्थ हे आपण हे ब्रेनचं लॅटरल साईड आणि व्हेंट्रल साईड आपण या ठिकाणी बघितलं. आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघणार हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस हा काय भाग आहे, मेंदूच्या आतमध्ये असणारा भाग त्या ठिकाणी सगळे. आता वरून आपल्याला दिसत नाहीत आतल्या बाजूने मी तुम्हाला वरच्या आकृतीमध्ये दाखवलं होतं मी. हायपोथॅलॅमस हे बघा कुठं आहे त्या ठिकाणी हायपोथॅलॅमस बघा आहे का हायपोथॅलॅमस कुठं आहे या ठिकाणी हो का हायपोथॅलॅमस हे हायपोथॅलॅमस आहे. कुठपणच्या भागाला म्हणतात ते लक्षात घ्यायचं ओके. लक्षात आलं काय म्हणतो. आणि हे 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 हायपोथॅलॅमस म्हणजे इथला भाग हा राईट. हां आता तिथं रेखांकित केलेलं आहे या ठिकाणी राईट. हां तरी त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस आलं. हे सगळे आत त्याच्यामध्ये भाग आले हे सगळे इंटरनल स्ट्रक्चरचा भाग आहे. चला पुढे या ठिकाणी आता बघा इथे मी काय म्हणतो ते या ठिकाणी तुम्ही बघत चला. हायपोथॅलॅमस हां राईट एक मिनिट हां चला. हायपोथॅलॅमस काय म्हणतो मी, इट फॉर्म्स ए फ्लोर ऑफ द डायन्सेफ्लॉन. फ्लोर म्हणजे त्याची खालची बाजू. खरं तर आपण फ्लोर आपण कशाला जमिनीला म्हणतो बरोबर आहे. म्हणजे हायपोथॅलॅमस हे काय आहे डायन्सेफ्लॉनचा खालचा भाग आहे. इट इज रिचली सप्लायड विथ द ब्लड व्हेसल. खूप अशा प्रमाणामध्ये ब्लड व्हेसल त्याला अटॅच असतात. हायपोफॅसियल पोर्टल व्हेन्स तिथून त्या ठिकाणी व्हेन्स त्या ठिकाणी निघालेली हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. बघा हार्मोन त्याच्याद्वारे काय होतो हार्मोनच्या द्वारे
तिथं त्याला नियंत्रित केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. इट मेंटेन होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिसचा अर्थ काय? आपलं शरीराचं तापमान बॉडीचं मेंटेन व्यवस्थित ठेवणे, त्याला होमिओस्टॅसिस म्हणतात. ओके. इट मेंटेन द इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. बघा, इंटरनल आतलं समतोल व्यवस्थित टिकून राहणे. अँड इकडे दिलेलं आहे या ठिकाणी, अँड इनव्हॉलंटरी बिहेवियर कंट्रोल. आपले स्वभाव, कोणते स्वभाव? इनव्हॉलंटरी बिहेवियर. इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या हाताचं नाही, ते बिहेवियर ऑटोमॅटिकच होणार आहे. बरोबर, स्वभाव असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. लाईक इन सेरेब्रम मध्ये होतो तो. हायपोथॅलॅमस ऑल्सो कंटेन हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय इन इट्स व्हाईट मॅटर. कोणसामध्ये? रेफर फिगर 9.32 पिट्युटरी ग्लँड. आता हे पिट्युटरी ग्लँडमध्ये त्यांना दाखवलेलं आहे, तिथं असं म्हणतं त्या ठिकाणी. ओके. कारण पिट्युटरी ग्लँड हे मेंदूमध्ये खालच्या बाजूने असतात, वरून दिसत नाही. आपल्याला सेक्शन घेतलं तर पिट्युटरी ग्लँड दिसतात. विथ द न्यूरो सेक्रेटरी सेल्स इन्व्हॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ हार्मोन ऑक्सिटोसिन अँड व्हासोप्रेसिन. बरोबर आहे. ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन हे हार्मोन त्या ठिकाणी का होतात? प्रोडक्शन होतात असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी बघा, हायपोथॅलॅमस इज ए लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टीम. हायपोथॅलॅमस काय आहे? हायपोथॅलॅमस काय? नर्वस सिस्टीम, चेतासंस्था आणि एंडोक्राइन सिस्टीम, हार्मोनचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्याद्वारे सुद्धा त्या ठिकाणी आपलं बॉडीचं नियंत्रण केलं जातं. हे दोघांचं त्या ठिकाणी कनेक्शन, लिंक आहे असा त्याचा अर्थ आहे. इट हॅज अ हायर सेंटर फॉर एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीमचा हायर सिस्टीम आहे असा त्याचा अर्थ. इट रेग्युलेट हार्ट रेट. त्याच्यामुळे आता काय फंक्शन होतात बघा त्या ठिकाणी. हृदयाचे ठोके बरोबर रेग्युलेट केले जातात. श्वासोश्वास, रेस्पिरेशन आलं, ब्लड प्रेशर आलं, BP आलं, बॉडी टेम्परेचर आलं, बॉडीचं तापमान आलं, वॉटर आहे, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचा समतोल राखला जाणे. इट हॅज अ सेंटर फॉर हँगर. आता बघा, हे काय आहे? सेंटर आहे कशाचा? हँगर, भूक लागणे, थर्स्ट, तहान लागणे, स्लीप, झोपणे, फॅगिटिव्ह, थकवा येणे. त्याच्यानंतर सॅटिटेरी सेंटर. बरोबर आहे. कॉमन सिक्रेशन ऑफ ग्लँड ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. आता बघा, स्टमक अँड इंटेस्टाईनमध्ये जे ग्लँड्स आहेत त्याच्याशी संबंधित असं त्यांना सांगितलेलं आहे. ओके. द सिक्रेशन ऑफ ग्लँड ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. सिक्रेशन ऑफ ग्लँड ऑफ स्टमक and intestine. It also produces neurohormones that stimulate the pituitary gland. ते न्यूरोहार्मोन्स सिक्रेट केले जातात आणि ते काय करतात? पिट्युटरी ग्लँडला काय करतात? त्या ठिकाणी स्टिम्युलेट करतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. हां, चला. पिट्युटरी ग्लँड ए कॉम्प्लेक्स न्यूरोनल सर्किट कॉल्ड लिम्बिक सिस्टीम. बघा, कसली? कॉम्प्लेक्स न्यूरोनल सर्किट. न्यूरोनल सर्किट म्हणजे त्या ठिकाणी काय? एक सर्किटचं नाव आहे. बरोबर आहे. कॉल्ड ॲज इम्युनिक सिस्टीम इज फॉर्म्ड बाय हायपोथॅलॅमस, मायगडाला, पार्ट ऑफ इपिथॅलॅमस अँड थॅलॅमस. हे इपिथॅलॅमस आणि थॅलॅमसचा भाग आहे. हिप्पो कॅम्पस अँड अदर एरिया. दुसऱ्या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं केलं जातं. इट अपियर टू रिस्पॉन्सिबल फॉर द इमोशनल रिॲक्शन. हे कशामुळे होतं त्या ठिकाणी? याच्यामुळे इमोशनल रिॲक्शन. इमोशनल म्हणजे भावनिक होऊन आपण ॲक्शनची रिॲक्शन करतो. समजा आपल्याला कोणी मारला, आपण भाविक होऊन त्याला मारायला जातो, त्याला इमोशनल ॲक्शन असं म्हणतात. ओके. मोटिवेशनल ड्राईव्स फॉर इमोशनल रिॲक्शन, मोटिवेशन, डिराव अँड मेमरी. फुल स्टॉप. द फ्लोर ऑफ द हायपोथॅलॅमस कंटिन्यू.
ॲज ए फ्लोअर म्हणजे खालचा भाग कशाचा, फ्लोअर ऑफ हायपोथॅलॅमस कंटिन्यू ॲज ए डाऊनवर्ड प्रोजेक्शन कॉल्ड ॲज हायपोपेशियल स्टॉक. बघा त्याचा खालचा भाग आर इन्फंडिबुलम विच कनेक्ट इट टू द हायपोफायसिस कंसामध्ये पिट्युटरी ग्लँड तिथे येणार आहे आता पुढे. बोथ तर काही हां बोथ फिजिकली अँड फंक्शनली बाय द सिक्रेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. बरोबर कंसामध्ये डिटेल्स इन केमिकल रिॲक्शन. हां डिटेल इन केमिकल रिॲक्शन किंवा कॉर्डिनेशन एकूण एकच त्या ठिकाणी. का केमिकल होते म्हणजे त्या ठिकाणी कॉर्डिनेशन देवाणघेवाण होणे त्या ठिकाणी म्हणजेच रिॲक्शन घडून येणे कंस बंद. द इन्फिरियर सरफेस ऑफ हायपोथॅलॅमस इन्फिरियर म्हणजे खालचा भाग ऑल्सो बियर द ऑप्टिक चार्जमा त्याच्यातून त्या ठिकाणी ऑप्टिक चार्जमा सुद्धा येतो. बरोबर क्रॉसिंग ऑफ द टू ऑप्टिक नर्व. बघा क्रॉसिंग ऑफ द टू ऑप्टिक नर्व काय होतो अँड ए रूफ ऑफ मेमरी बॉडीज युनिक द मॅमेलियन ब्रेन अँड रिस्पेक्टिव्हली फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी. बघा त्याच्याद्वारे रिकलेक्टिव्ह मेमरी सुद्धा होत असताना सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा भाग आहे मिड ब्रेनचा मधला भाग. बरोबर आहे ते आपण आकृतीमधून दाखवलं होतं छोटासाच भागामध्ये असणारा. चला पुढे. इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफलॉन अँड पोनस फरेली. मिड ब्रेन कुठं असतो डायन्सेफलॉन आणि पोनस फरेली. आकृतीमध्ये बघा डायन्सेफलॉन आणि पोनस फरेली कुठं येतात त्या ठिकाणी. बरोबर आलं का लक्षात तुमच्या. चला हां माहीत असेल तर काही हरकत नाही. चला ओके. ब्रेनचा खालचा भाग जर बघितलं तर ते तर त्या ठिकाणी दिसेल आपल्याला. इट कंटेन द सेलेब्रल ॲक्युडक्ट आर ईटर दॅट कनेक्ट द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल्स. बरोबर त्याच्याद्वारे त्या ठिकाणी काय केलं जातं इट कंटेन द सेलेब्रल ॲक्युडक्ट आर ईटर दॅट कनेक्ट द थर्ड अँड फोर्थ व्हेंट्रिकल. याला तिसरी कॅव्हिटी आणि चौथी कॅव्हिटी जोडली जाते म्हणजे ती की पोकळी असते असा त्याचा अर्थ आहे. चालेल चला पुढे. द कॉर्पोरा क्वाड्रिजिमिना हे काय बघा या ठिकाणी आर द फोर चेंबर्ड एलिव्हेशन ऑन द डॉर्सल. बघा या ठिकाणी काय म्हणते द कॉर्पोरा क्वाड्रिजिमा आर फाउंड. हां काय म्हणते या ठिकाणी. हां चला एक मिनिट. हां द कॉर्पोरा क्वाड्रिजिमिना आर फोर राउंडेड एलिव्हेटेड ऑन डॉर्सल सरफेस ऑफ मिड ब्रेनच्या डॉर्सल साईडला असलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. द टू पोस्टेरियर कोलिकोली आर इन्व्हॉल्ड इन व्हिज्युअल रिफ्लेक्सेस अँड टू इन्फिरियर कोली आर रिले सेंटर फॉर द ऑडिटरी रिफ्लेक्सेस. बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. रिफ्लेक्स द टू सुपिरियर कोली आर इन्व्हॉल्ड इन व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. व्हिज्युअल म्हणजे दिसणारा रिफ्लेक्स होणार असा त्याचा अर्थ. अँड द टू इन्फिरियर कोली सुपिरियर वेगळं इन्फिरियर वेगळं. इन्फिरियर म्हणजे कमी त्याला हे थोडं महत्त्व असलेलं. बरोबर आहे. द इन्फिरियर कोली आर रिअली सेंटर फॉर द ऑडिटरी रिफ्लेक्सेसचे ऑडिटरी म्हणजे काय ग्रहण करणारे
आणि रिफ्लेक्स म्हणजे त्या ठिकाणी त्याचं ग्रहण करून प्रत करणार आहे. कसं त्या ठिकाणी ग्रहण समजायचं, मी हात लावलो, हात लावल्याबरोबर मला ते कळालं, कळाल्याबरोबर रिफ्लेक्स ॲक्शन असा होता. दॅट ऑपरेट व्हेन इट इज नेसेसरी टू मूव्ह द हेड टू हेअर साऊंड मोर डिस्टिंक्टली. बरोबर आहे. डिस्टिंक्टली म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होतो, त्याचं विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये माहिती होते. द मिड ब्रेन ऑल्सो कंटेन ऑन इन इन्फिरियर सरफेस टू थिक फायबरस ट्रॅक्स कॉल्ड सेरेब्रल पेडंकल. त्याला त्याचं बर्फाचं देठ आपण आपल्याला जे ब्रेनचं या ठिकाणी आहे ना देठ ज्याला आपण म्हणतो, तर त्याला त्या ठिकाणी का पेडंकल असे म्हणतात. सेरेब्रल म्हणजे पेडंकलचा अर्थ म्हणजे देठ असा त्याचा अर्थ आहे. दीज ट्रॅक्ट ऑफ द असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर फ्रॉम RAS अँड कनेक्ट द सेरेब्रम ऑफ मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या सेरेब्रमला हे अटॅच असतात असा त्याचा अर्थ आहे. इट इज कॉल्ड ॲज रेड न्यूक्लियर. यालाच रेड न्यूक्लियर असं म्हणतात. इट इज अन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग पॉइश्चर, मसल टंग, मॉडिफाईंग सम मोटार ॲक्टिव्हिटीज अँड मोटार कॉर्डिनेशन. मोटार म्हणजे मेंदूमध्ये तयार होणारी कल्पना. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा म्हणतात या ठिकाणी. काय लक्षात ठेवायचं, इट इज द सेन्सरी स्पीच एरिया. बघा रेस्पॉन्सिबल फॉर अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेटिंग रिटन अँड स्पोकन लँग्वेज. बघा लिहून किंवा त्या ठिकाणी स्पोकनची लँग्वेज तयार करा असं म्हणतं. त्या ठिकाणी बोलून करा किंवा लिखून करा. ब्रोका एरिया इथे काय होतं त्या ठिकाणी बघा, इट इज द मोटार स्पीच एरिया. हे मोटारचं स्पीच एरिया आहे. मोटार म्हणजे काय, मोटार एरिया मेंदूमध्ये असणार आहे, त्याच्यातून कल्पना निघतात आपले असा त्याचा अर्थ आहे. त्याला मोटार एरिया आपण म्हणतो. इट इज द मोटार स्पीच एरिया अँड टेंटॅकल. बरोबर आहे. दो into speech and control movement of tongue, lip and vocal cord. बरोबर आहे. चला आता त्याच्यानंतर आता हे फक्त क्युरियोसिटीचं ऑलवेज रिमेंबर म्हणून थोडं बॉक्समध्ये दिलेलं आहे, नेहमी लक्षात ठेवा म्हणून असा. आता कधी कधी हे आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर सुद्धा असतं, परंतु पुस्तकात असल्यामुळे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर हिंड ब्रेन म्हणजे शेवटचा. लक्षात आलं का म्हणतो, शेवटचा भाग कोणता कसा आहे तर या ठिकाणी थोडं समजून घ्या. चला हिंड ब्रेन काय या ठिकाणी, हिंड ब्रेन म्हणजे द पोस्टिरियर रिजन. अँटेरियर म्हणजे वरचा भाग, पोस्टिरियर म्हणजे कमरेच्या खालचा भाग. बरोबर. द पोस्टिरियर रिजन ऑफ ब्रेन इज कॉल्ड हिंड ब्रेन. बघा द पोस्टिरियर रिजन म्हणजे खालचा भाग आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे असा त्याचा अर्थ. ऑफ द ब्रेन इज कॉल्ड हिंड ब्रेन. इट कन्सिस्ट ऑफ पोनस ओरली, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगेटा. ह्याच्यामध्ये पोनस ओरली म्हणजे मेंदूमध्ये असणारा भाग आहे त्या ठिकाणी, आणि सेरेबेलम छोटा मेंदू ज्याला आपण म्हणतो ते, आणि मेडुला ऑब्लांगेटा त्याचा तो भाग त्या ठिकाणी आपण म्हणतो. बरोबर आहे. पुढे कंटिन्यू होणारा. चला पुढे. द पोनस ओरली appear as a rounded bulb on underside of the brain stem. कौन सा मध्ये, a brain stem consists the midbrain, consists of the midbrain, ponus and medulla and continue up to spinal cord. हे कुठं असतात, मेंदूच्या खालच्या भागामध्ये असलेलं, आणि नंतर खाली कुठपर्यंत कंटिन्यू तो स्पायनल कॉर्ड.
स्पायनल कॉर्ड हे पाठीच्या मणक्यातून गेलेली असते, टणक अशा मणक्याच्या बच्च्यामधून, असा त्याचा अर्थ आहे. राईट. चला पुढे. इट ऑल्सो कंटेन्स सेव्हरल न्यूक्लियाय, फुल स्टॉप. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे न्यूक्लिया असतात असा त्याचा अर्थ आहे. सेरेबेलम इज द सेकंड लार्ज पार्ट ऑफ द ब्रेन. अंडरलाईन करा, यालाच छोटा मेंदू असं म्हणतात. कसला भाग आहे? सेरेब्रम इज द सेकंड लार्ज, दुसरा मेंदूतला. बरोबर आहे. पहिला बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, नंतर दुसरा हा भाग आहे, जगात दुसरा क्रमांक आहे. The cerebellum is the second large part of the brain and consists of two lateral hemisphere and a central vermi. बघा, हेमिस्फिअर कशाला म्हणतात हे अगोदर सांगतो तुम्हाला. इट इज कंपोज ऑफ व्हाईट मॅटर विथ ए थिन लेअर. बघा काय म्हणतो या ठिकाणी, हे कसं असतं या ठिकाणी, कंपोज ऑफ व्हाईट मॅटर आहे आणि ते थिन आहे असा त्याचा अर्थ. ओके. चला आता बघा ह्याच्यामध्ये नंतरचा भाग आता काय होणार या ठिकाणी, कॅन यू रिकॉल असं म्हणतात ना त्या ठिकाणी, नाही त्याच्या अगोदर त्या ठिकाणी ग्रे मॅटर अँड कॉर्टेक्स अँड व्हाईट मॅटर इंटरमिक्सेस. म्हणजे हे ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर हे या ठिकाणी काय होतात, आतल्या बाजूने मिक्सेस होतात असा त्याचा अर्थ आहे. द व्हाईट मॅटर इंटरमिक्सेस विथ द ग्रे मॅटर अँड शो ए ट्री लाईक पॅटर्न कॉल्ड ॲज आर्बोर व्हेटी. बघा या ठिकाणी काय म्हणते, इथं आकृती त्याची याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला, आणि आकृतीच्या साहाय्यानेही जर आपल्याला जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी आता त्या पुढच्या पेजवर आहे, ते नंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी, फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी. चला पुढे. चला आता त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये ओव्हर द 30 मिलियन न्यूरॉन लाय इन द कॉर्टेक्स. आता मेंदूमध्ये वरचा भाग कॉर्टेक्स आणि आतला मेडुला. बरोबर आहे. हां आता त्याच्यानंतर वर कॅन यू टेल असं म्हणलं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. कॅन यू टेलमध्ये काय, एक्सप्लेन द सेरेबेलम इज वेल डेव्हलप्ड इन ह्युमन. हे तुम्हाला मी शिकवताना अगोदर सांगितलेलं आहे. सेरेबेलम म्हणजे छोटा मेंदू, अगोदर सांगितलेलं आहे. मानवामध्ये अधिक विकसित असतो. लक्षात आलं काय म्हणतो, त्याला एक्सप्लेन करा म्हणलेलं त्यांना. का म्हणते, अगोदर आपण सेरेब्रमचा जो भाग तिथं बघितलेला आहे त्याच्याद्वारे त्या ठिकाणी त्याला एक्सप्लेन करायचं, माहिती द्यायची. बरोबर आहे. असा तर ते कुठं राहतं आहे, काय आहे, किती असतं त्याचं वजन, त्या ठिकाणी वेट किती आहे, सेरेब्रमच्या तुलनेने सेरेबेलम किती असतो, त्याचं फंक्शन काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये द्यायचे. द सरफेस ऑफ सेरेबेलम शोज कन्व्होल्युशन. आता कन्व्होल्युशन म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी कन्व्होल्युशन म्हणजे त्या आता इथं बघा गायरी आणि सल्सी. लक्षात आलं, गायरी आणि सल्सी कशाला म्हणतात त्या ठिकाणी. आता त्याच्यातले ते भाग आहे ते कशामध्ये, मेंदूच्या मध्ये असणारे भाग. बरोबर आहे. आणि मेंदूच्या मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, कोणता भाग कुठं आहे, गायरी कुठं आहे, सल्सी कुठं आहे या ठिकाणी, हे आपल्याला त्याच्यातून लक्षात होतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला हे कुठून कुठपर्यंत हे समजतं असा त्याचा अर्थ आहे. ए नंबर ऑफ न्यूक्लिया लाय डीप विदिन ईच लॅटरल ऑर सेरेब्रल हेमिस्फिअर. आता सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणजे काय, आता मेंदूचा भाग आहे, इथून जर बघितलं असं तर इकडून इकडं भाग येतो, इकडून असा भाग येतो ते. आता सेरेब्रमचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगतो. समजा हे मेंदू आहे, मी आकृती तर या ठिकाणी दाखवतो. हा काय सेरेब्रम, इकडून वेगळा इकडून वेगळा मेंदूचा भाग. परंतु आपण काय, मेंदूला आता अखंड आपण मेंदू बघत असतो. राईट.
चला पुढे राईट आहे. ओव्हर द 30 मिलियन न्यूरॉन लाय इन द कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये किती असतात ते सांगितलेलं आहे. 3 पेअर्स ऑफ एलिनेटेड नर्व बंडल्स कॉल्ड एज cerebellar peduncle connect the cerebellum to other parts of the CNS. बघा, सेंट्रल नर्व्हस सिस्टमला त्या ठिकाणी कोणता भाग तर असतो जुळून ते सांगितलेलं आहे. इट ऑल्सो अँड cerebellum to the other part of CNS. CNS म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टम. It is an important center which contain equilibrium of the body, posture, balancing, orientation, moderation of voluntary movement. एवढे सगळे वर्किंग त्याच्यातून नियंत्रित होत असतात. मेंटेन ऑफ द मसल टंग. मसलचं टंग सुद्धा मेंटेन केली जाते त्याच्यामुळे. ओके. हां, तर आता बघा या ठिकाणी असं मी सांगितलेलं आहे. आता काय सांगितलं, बॅलन्सिंग, मॉडरेशन ऑफ व्हॉलंटरी मोमेंट. व्हॉलंटरी म्हणजे इच्छेनुसार काम करणारे या ठिकाणी व्हॉलंटरी असा त्याचा अर्थ आहे. मेंटेन ऑफ मसल टंग, आणि मसलचं टंग हे मेंटेन केलं जातो. इट इज रेग्युलरली सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी अँड कंट्रोल द रॅपिड ॲक्टिव्हिटी फॉर वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग. हे करत असताना ह्याच्यामध्ये काय सांगितलं, वॉकिंग, रनिंग आणि स्पीकिंग फास्ट गतीने करायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. ऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेरेब्रम आर. बघा या ठिकाणी काय सांगितलं मी तुम्हाला, हे कोणते फंक्शन कोणत्या पद्धतीने मेंटेन केले जातात त्या ठिकाणी ते सांगितलेले. त्या ठिकाणी काय, इट इज ॲन इम्पॉर्टंट सेंटर, महत्त्वाचं सेंटर आहे. मेंटेन द इक्विलिब्रियम बॉडी. कोण, सेरेबेलम. बघा याच्यानं काय केलं जातं, बॅलन्स इक्विलिब्रियममध्ये राखलं जातो. बरोबर आहे, ऑफ द बॉडी. पॉइश्चर, ताठ राहणे. बॅलन्सिंग ओरिएंटेशन, काय करायचं त्या ठिकाणी, बॅलन्सिंग ओरिएंटेशन म्हणजे मार्गदर्शन. कसं मार्गदर्शन, बॅलन्स करून. बरोबर आहे, कोणाचे ऑब्जेक्शन नाही तर असा त्याचा अर्थ आहे. It is an important center which maintain equilibrium of the body, posture, balancing orientation, balance करण्याचं मार्गदर्शन करणे, moderation of voluntary neuron. बरोबर, व्हॉलंटरी न्यूरॉनचं त्या ठिकाणी का होणे, या ठिकाणी मोमेंट होणे. मेंटेनन्स ऑफ द मसल टंगचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होणे असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी. इट इज ए रेग्युलेटरी सेंटर फॉर द न्यूरोट्रान्समस्क्युलर ॲक्टिव्हिटी अँड कंट्रोल द रॅपिड ॲक्टिव्हिटी control the rapid activity like walking, running, speaking, etc. ह्या क्रिया नियंत्रित केल्या जातात. कोणते, वॉकिंग, चालणे पायी, रनिंग, पळणे, स्पीकिंग, बोलणे, हे याच्याद्वारे नियंत्रित होतो. ऑल ॲक्टिव्हिटी ऑफ सेरेबेलम आर इनव्हॉलंटरी. कंसामध्ये 2 मे, म्हणजे ते असं असू शकतं असा त्याचा अर्थ आहे. 2 मे इन्व्हॉल्व लर्निंग अर्ली स्टेज. अर्ली स्टेजला का होतं त्या ठिकाणी ते ओळखून घेणे. द मेडुला ऑब्लॉंगेटा इज ए पोस्टेरियर कोनिकल पार्ट ऑफ द ब्रेन अँड कंटिन्यू ॲज द स्पायनल कॉर्ड. कारण तिथून नंतर स्पायनल कॉर्ड कंटिन्यू पुढं होते असा त्याचा अर्थ आहे. राईट, कंटिन्यू द स्पायनल कॉल दी. चला पुढे. चला आता परत आणखी याच्यावरून सांगतो मला. द मेडुला ऑब्लॉंगेटा इज द पोस्टेरियो कोनिकल पार्ट.
मेडुला ऑब्लांगेटा पोस्टीरियर साईडनं असणारा भाग कसा ते सांगितलेलं आहे, ऑफ द ब्रेन अँड कंटिन्यू ॲज द स्पायनल कॉर्ड, नंतर ते स्पायनल कॉर्डपर्यंत कंटिन्यू जाते, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. इट हॅज इन्नर ग्रे मॅटर, याच्यामध्ये सुद्धा ग्रे मॅटर असतो, बरोबर, आतल्या बाजूने, अँड आउटर व्हाईट मॅटर. आता हे खेळ पूर्ण येणार आहेत आकृतीमध्ये. ग्रे मॅटर व्हाईट मॅटर काय ते सांगतो तुम्हाला. ओके, इट कंट्रोल इट कंट्रोल द इनव्हॉलंटरी व्हिटल. इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या ताब्यात राहत नाही. व्हिटल म्हणजे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी, बरोबर आहे. तो व्हिटल, एक मिनिट, व्हिटल फंक्शन्स लाईक. आता व्हिटल फंक्शन म्हणजे आतले महत्त्वाचे न दिसणारे कोणते, हार्टबीट. रजेत ठोकी दिसतात का आपल्याला, नाही, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्यानं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर आणखीन कोणतं आहे या ठिकाणी, कुठं गेलो होते एक आकृती, हां बघा, लक्षात घ्या कोणकोणते फंक्शन, हार्टबीट, रेस्पिरेशन, वासोमोटार ॲक्टिव्हिटी, वास्क्युलर सिस्टीमशी संबंधित असणारी ॲक्टिव्हिटी, अँड पेरिस्टॅलिसिस, बरोबर, पेरिस्टॅलिसिससुद्धा त्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. मग त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी, व्हिटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी लाईक कफिंग, खोकलणे, स्वेनिंग, शिंकणे, स्वॅलोईंग, गिळणे, ओमिटिंग म्हणजे उलटी करणे, यानिंग्स, जांभळ्या देणे, एक्सेट्रा. द ॲक्टिव्हिटी ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅव्हिटी ऑफ मेडुला इज कॉल्ड फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे ब्रेनमध्ये असणारी चौथी कॅव्हिटीला काय म्हणतो या ठिकाणी आपण, फोर्थ व्हेंट्रिकल असं म्हणतो. ऑर दुसरं नाव आहे मेटासेल. इट्स रूफ ॲज पोस्टिरियर कोराइड्स प्लेक्सेस फॉर सिक्रिशन ऑफ CSF. CSF म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, हा शॉर्ट फॉर्म आहे. द पोस्टिरियर डिप्लॉइड रिफ्लेक्स also shows 3 opening, कंसामध्ये a opening of lateral foramen of Luxica and median foramen for मेगेंडाईल. आता हे त्याची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथं काय म्हणतं आहे, इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट माझा मित्र असं म्हणतं या ठिकाणी काय, फाउंड आउट द रोल ऑफ फोरोमिना मेन्शन अगोदर मेन्शन केलेले त्याच्यावर माहिती द्या म्हणतं आहे. व्हॉट इज एक्स्ट्रेमा, एक्स्ट्रेमाचा अर्थ या ठिकाणी, व्हॉट इज द एक्स्ट्रेमा कशाला म्हणतात या ठिकाणी, गतिमंद होणे, बरोबर असा जातात. ओके, चला पुढे. आता पेज नंबर या ठिकाणी आता काय या ठिकाणी कॅन यू टेल म्हणत आहे द फंक्शन ऑफ फोर ब्रेन. फोर ब्रेनचं काय फंक्शन आहे पुढच्या ब्रेनचं आपल्याला माहीत आहे, सांगितलेलं आहे. इंजुरी ऑफ मेडुला ऑब्लांगेटा कॉज सडन डेथ एक्सप्लेन. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो. मेडुला ऑब्लांगेटाला थोडी इंजुरी झाली, मार लागेल तर माणूस वाचत नाही, अचानक मरून जातो असं आपण म्हणतो. त्याचं कारणच आहे बिकॉज इन दिस सेल्स व्हेन डॅमेज नॉट रिजनरेशन इज पॉसिबल. मेंदूचा मार लागेल तर ते काही दुरुस्त होत नाहीत म्हणून ते होतं. डिस्टिंक्शन बिटवीन सेरेब्रम आणि सेरेबेलम, मोठा बिंदू आणि छोटा बिंदू यांच्यात काय फरक आहे ते आपल्याला काढता येतं. त्याच्यानंतर पुढे आहे या ठिकाणी स्पायनल कॉर्ड. कोणती या ठिकाणी स्पायनल कॉर्ड आहे, बरोबर आहे. आता हे स्पायनल कॉर्डला आपण आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. इथे आपण या ठिकाणी स्टॉप करू.